बुद्धी प्रकाशाला जेणे वागर्थाला भावये वाचा अलंकार लाभे सर्व सिद्धी जेणे उपजे बुद्धी आत्मोपम्य भावाचा फुलवरा होयमतीवरी नांदे वृत्तीवरी ब्रह्मस्थिती भगवान म्हणे तया चित प्रकाश पाया सहस्रशा दंडवत वाचा अलंकार लाभे सर्व सिद्धी जेणी उपजे बुद्धी आत्मोपम्य। सेवेकरता निवडलेला अभंग वेदांताचार्य कृपाळू संत गुरु माऊली पूजनीय गुरुवर्य श्री भगवान महाराज यांच्या श्री अभंग गाथेतील श्री गणरायाच्या स्वरूपाचं तसंच गणपती बाप्पांकडे नमनात्मक विनंतीपर आणि मागणीपर अशा सर्व प्रकारचा हा अभंग सेवेकरता घेतला। विठोबार कुमार हे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो पंढरीनाथ दया सिंधु कृपावंत सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मज हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरो मनोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी
आता हृदय आपुले चौपाळून भले वरी बैसो पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोनी नमो ज्ञानेश्वरा गुरुं नौमि साकरे नाम विश्रुतम् ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये मज कृपा करी आता गुरुनाथा चरणी मी माता ठेवितसे शरणागत झालो तुमच्या चरणीचा मार्ग विठोबाचा धावा मज विठोबा आता नमो दया बुद्धी प्रकाशाला जेणे वागर्थाला भावे वाचा अलंकार लाभे सर्व सिद्धी जेणे उपजे बुद्धी आत्मोपम्य अभंगातून बुद्धी प्रकाशक असा जो गणपती आहे त्या गणपतीला नमस्कार केलेला आहे। श्री ज्ञानेश्वर महाराजांनी देखील श्री ज्ञानेश्वरीच्या आरंभीच ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तिदासु अवधारी जोजी। श्री ज्ञानेश्वर महाराज देखील हे शब्द ब्रह्म शेष तीची मूर्ती सुवेश जेत वर्ण वपू निर्दोष मिरवितसे अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पद पद्धती केवणी प्रमेय रत्नांची अशा प्रकारचा आत्मरूप गणेश केले या स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण। ऐका श्री ज्ञानेश्वर महाराज सुद्धा गणपतीलाच ग्रंथारंभी मंगलाचरण करतात। गुरुवारी भगवान महाराजांचा हा अभंग सुद्धा ग्रंथाच्या आरंभीच आहे आणि हे अधिष्ठान जे आहे हे सुद्धा गणपती बाप्पांचंच आहे। कीर्तन कशा निमित्तानं आहे हे महत्वाचं बरं का। सप्ताहातलं कीर्तन आहे तरी देखील अधिष्ठान काय आहे स्थायी भाव जो असतो त्याला अनन्य साधारण महत्व असतं बरं का। म्हणून ही जी सेवा आहे ही गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्तानं आहे म्हणून त्या गणपती बाप्पांचं 4 दिवसांनी इथे आगमन होणार आहे आणि ते आगमन होत असताना गणपती बाप्पांना त्या ठिकाणी आवाहन आपण करणार आहोत। नाही या कीर्तनाच्या रूपानं पूजनीय गुरुरे बाबा गणपती बाप्पांना या ठिकाणी आवाहित देवत्व लक्षात घ्या। देवता 33 कोटी आहेत। 33 कोटी देवता आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण मानतो त्यामध्ये आद्य पूजेचा मान गणपती बाप्पांना आहे। तरी देखील आपण पूजा ब्राह्मण मानतात त्यावेळेला सुपारीचा गणपती असतो
म्हणजे त्या गणपतीत ब्राह्मणानं मंत्रद्वारा देवत्व आवाहित केलेलं असतं. लक्षात घ्या, मूर्ती पाषाणमय कधी असेल तरी देखील आवाहित देवत्व हे त्याचा महत्वाचा भाग असतो. म्हणून मंत्र आणि ब्राह्मणाच्या साह्यानं जे देवाला आवाहन केलं जातं त्या देव येऊन वास करतो आणि नंतर तो आपल्याला प्रसाद देतो. विठोबा रखुमाई, अशा प्रकारचा हा गणपती बाप्पांच्या आगमनाचा हा सोहळा आहे. आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं वेदांत वाचस्पती सद्गुरू साखरे महाराज यांचे परम शिष्य असणारे गुरुवर्य भगवान महाराज या भारतवर्षामध्ये वेदांताचं प्रकांड पंडित असणारे जे साखरे घराणं आहे, विचारसागर ग्रंथाचे करते स्वामी पंडित निश्चलदासजी महाराज हे उत्तर प्रदेशातले, त्यांचा ग्रंथ हिंदीतला, तो हिंदी असणारा विचारसागर सद्गुरू दादा महाराज साखरे यांनी मराठीत आणला. ओविबद्ध हरभरे शास्त्रींचा विचारसागर महाराजांनी पद्य रूपामध्ये असं लिहिला अर्थरूपानं. आणि त्या विचारसागराचे आजपर्यंत साखरे घराण्यानं जे पाठ चालवले आणि त्याचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान गुरुवर्य भगवान बाबांनी साखरे महाराजांच्या घरी 18 वर्षे राहून ते तत्वज्ञान आकलन केलं. त्यांनी केली कृपा सारीला संसार केलो निरंतर महाज्ञानी. सद्गुरु प्रसादानं त्या ठिकाणी पुनीत झालेली ज्यांची मती आहे, गुरु प्रज्ञा प्रसादेन ईश्वराला त्या ठिकाणी अधिष्ठान मानून ईश्वर प्रसाद गुण संपन्न अशी भगवंताची जी अभंगवाणी भगवत प्रसादानं प्रसृत झाली त्यातला हा अभंग आहे. सुचला म्हणून लिहिला असं नाही, अभंग किती वेदांत प्रचुर आहे हे आता ऐकल्यानंतर आपल्याला कळेल. विठोबा रखुमाई, बुद्धी प्रकाशक श्री गजानन श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मती प्रकाशो, मती म्हणजे बुद्धी, मती प्रकाशक म्हणजे बुद्धीचा प्रकाश करणारा, बुद्धी प्रकाशक सकल मती प्रकाश, सकल अर्थ मती प्रकाशा असं देखील एक पाठभेद आहे. सकल मती आणि सकलार्थ मती. अर्थ म्हणजे वस्तू, याच्या यावत जगामध्ये प्रतीयमान होणाऱ्या ज्या वस्तू आहेत, स्थूल स्थावर जंगमात्मक अशा जड चेतनात्मक जेवढ्याही वस्तू आहेत, आ ब्रह्म पिलिकांत तनुषु प्रोता जगत साक्षिणी, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंतचे सगळे जे जीव आहेत वा ज्या वस्तू आहेत या सगळ्यांचं प्रकाशन जी बुद्धी करते त्या बुद्धीचा प्रकाश जो करतो तो गणपती बाप्पा. विठोबा रखुमाई, किंज्योतिस्तव भानुमान हनिमे रात्रो प्रदीपादिकम. जे दिसतं हे कशाने दिसते हो? किंज्योतिस्तव म्हणजे दिव्यानं दिसते. भानुमान हनिमे सूर्यप्रकाशानं दिसते असं जर म्हणालं तर सूर्याचा प्रकाश कोण करतो? सूर्याचा प्रकाश कोण करतो तर साक्षात भगवान सांगतात, यत आदित्यगतं तेजः तत् तेजो मामेकं विद्धि. सूर्याचा जो प्रकाश करतो, चंद्राचा जो प्रकाश करतो त्याचं प्रकाशन, त्यालाही प्रकाश देण्याची शक्ती ही सूर्य माझ्या तेजाने प्रकाशित होतो, चंद्र माझ्या तेजाने सगळ्या जगाला प्रकाशित करतो असं भगवान सांगतात. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे. सूर्याशी चालणे तुझी बळे, सूर्याशी चालणे तुझी बळे, ऐसा तू समर्थ
बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणवणी. सांगायचा अर्थ असा आहे की संत वाङ्मय देखील याला त्या ठिकाणी आपला पाठपुरावा करते की सकल वस्तू त्या वस्तूचं प्रकाशन करणारी बुद्धी, त्या बुद्धीचंही प्रकाशन जो करतो तो आत्मा आहे. त्या बुद्धीचं प्रकाशन करणारा आत्मा आहे. रविदीप हिरा दावीती देखणे अदृश्य दर्शने संताचे अदृश्य दर्शने संताचे. रवी दीप हिरा. दीप म्हणजे दिवा हा प्रकाश करतो हा रवी. सूर्य हिरा हे भासमान आहेत, हे प्रकाशक आहेत, पण हे दुसऱ्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात. परमात्मा हा स्वयंप्रकाश आहे आणि त्या स्वयंप्रकाश असणाऱ्या परमात्म्याला गणपतीला या अभंगातून गुरु भगवान महाराजांनी मंगल केलेलं आहे, नमन केलेलं आहे. विठोबा बुद्धी दोन प्रकारची. बुद्धीचं प्रकाशन तो करतो. म्हणतात ना देवानं बुद्धी दिली तर जाऊ पंढरपूरला. काय म्हणतात लोक, त्यानं नेलं तर, म्हणजे त्याने बुद्धी दिली तर. म्हणजे बुद्धिदाता कोण आहे? हे छोटे छोटे मुलं गणपती बसवतात. कशासाठी हो? कशाला बसवतात गणपती? गणपती बुद्धीची देवता आहे, तो बुद्धी देतो. मग बुद्धी देतो म्हणून त्या गणपती बापाला त्या ठिकाणी ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. गणपती बापाचं 10 दिवस पर्यंत आम्ही पूजन करतो. का तर तो बुद्धी देतो. दोन प्रकारची बुद्धी आहे, एक सद्बुद्धी, दुसरी दुर्बुद्धी. सद्बुद्धी एकविध असते आणि दुर्बुद्धी नाना असतात. बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनां व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह गुरुनंदन. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान गीतेमध्ये सांगतात की अर्जुना, दीप कळिका धाकुटी परी बहु तेजा ते प्रगटी तैसी सद्बुद्धी ती कुटी म्हणून. ही सद्बुद्धी असते ती छोटीच असते, लहान असते, पण बहु तेजा ते प्रगटी एकेह. या ओळीवर तुम्हाला दृष्टांत सांगतोय. पहिले ओवीचा अर्थ सांगतो. काय? एकेह एकविध असते. एकविध म्हणजे केवळ ईश्वरावगायिनी, ईश्वरालाच अनुसरणारी असते. गंगा गया गंगादा, जमुना गया जमुनादा, जिधरदम उधरम असं नाही. मग केवळ ईश्वरालाच अधिष्ठान समजून ईश्वरालाच अनुसरणारी जी बुद्धी आहे, मग ज्या बुद्धीतून केवळ ईश्वर तत्वच प्रवाहित होते, तत्कथनम तच्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. बोलावा विठ्ठल पहा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, जीव भावे, विठ्ठल जीव भावे, जीव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल. आत्मावारे द्रष्टव्य मंतव्य निदिध्यासितव्य. आत्माच बोलावा, आत्माच पहावा. हरी त्याच्या व्यतिरिक्त काही बोलत नाही. याचं नाव आहे एकेह, एकविध परमात्म्याला अनुसरणारी बुद्धी. तिचं नाव व्यवसायात्मिका बुद्धी. कोण देतो?
गणपती बाप्पा, ही बुद्धी गणपती बाप्पा देतात. म्हणून या बुद्धीचं मागणं गणपती बाप्पाला या ठिकाणी केलेलं आहे. कुठली बुद्धी? ज्ञानेश्वर महाराज, दीप कळिका धाकुटी बहुते जाते प्रगटी तैसी सद्बुद्धी ती कुटी म्हणू नये. हे छोटे मुलं येऊन बसले, मग हे आले, हेच खूप झालं बरं का. याला म्हणतात सद्बुद्धी यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आता ही सद्बुद्धी ती वाढीस समोर नेणं हे आपलं काम आहे, त्यांना चालना देणं. ही सद्बुद्धी छोटी कधी असेल, पण त्याला प्रेरणा देणं दिल्याने ती वाढत वाढत जाते. पूजनीय गुरुवर्य भगवान बाबा उदाहरण सांगत असतात की दीपकळिका धाकुटी म्हणजे छोटी पणती असते, तिचं जे रूप असतं किती लहान असते पणतीचं ज्योत, पण तेज किती हो, तेज किती, त्याचं उदाहरण सांगतात. ऐका, जुन्या काळामध्ये आताच्या सारखं काही नव्हतं. आताच्या सारखं म्हणजे आता हे सगळं डिजिटल झालेलं आहे. हा डिजिटल जमाना आहे, पण जुन्या काळी सगळं साधं होतं. वीज नव्हतीच. प्रकाशाची साधनं म्हणजे चिमणीचं तेल असं म्हणतात. चिमणीचं तेल, चिडीचं तेल म्हणजे मातीचं तेल, म्हणजे घासलेट. लक्षात घ्या, घासलेटचे दिवे असायचे, टेंबे असायचे. नाही घरामध्ये प्रकाश करायचा असला तर घाण्याचं तेल आहे, मग ते घाण्याचं तेल आणायचं, म्हणजे गोड तेल, आणि त्याचे दिवे असायचे. एक लग्न, बैलगाडीनं लग्न जायचे. नवरीच्या गावला पहिल्यापासूनच लग्नाला जाण्याचा विधी आहे. मग लग्न लागायला गेलं, जावई बापू आणि आपल्या परिवारासह सगळे त्या ठिकाणी दाखल झाले. पण ह्या गोष्टीतले जे जावई होते ते जावई सूर्यवंशी होते. सूर्यवंशी म्हणजे काय हो? सूर्यवंशी म्हणजे सूर्य असतानाच उठणार आणि सूर्य असताना झोपणार. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे उशिरा उठायचं आणि लवकर झोपायचं. आलं तुमच्या लक्षात? ह्याला रात्र काय आणि लाईट काय हे माहीतच नव्हतं. त्याचं नाव सूर्यवंशी. सकाळी 8ला उठणार, 9ला उठणार आणि संध्याकाळी लवकरच 6:30लाच झोपणार. दिवस मावळताच रात्र अंधार पाहिलेलाच नव्हता त्याने. अतिशय आळशी असले ते जावई. आताशी हे सगळं काळ बदलला. आताशी कुठला काळ आला? सगळं योग्य पाहिजे. जुन्या काळामध्ये असं काही नव्हतं. पोटालाच कुंकू लावायचे. काय ही मुलगी झाली, तुला देऊन टाकू तुमच्या मुलाला. पण जर जावई करतो काय? जावई करतो काय? करतो ना, काय करतो? आणि घेण्या देण्याचा व्यापार करतो. काय व्यापार करतो? घेण्या देण्याचा व्यापार करतो. काय घेतो? भुसार मार्केट करतो का आणखी शेअर मार्केट करतो काय? मग त्याचं नीट निरीक्षण करून पाहिलं. हा सकाळी 9:30ला उठतो, आरामशीर ब्रश करतो, टॉवेल लावून मग लुंगी लावून हिंडतो. 12 वाजता पुन्हा. म्हणजे हा करतो काय? म्हणजे काय करतो? झोप घेतो आणि जांभळ्या देतो. दुसरं काय करतो? असला जावई होता तो. काय? झोप घेणे आणि जांभया देणे, घेण्या देण्याचा व्यापार. संध्याकाळ झाली, लग्नाच्या वेळेस जागी राहावं लागते. जागी राहायचं म्हणजे मग आता रोजच्या सारखं झोपता येणार नाही. असला अंधार झाला. अंधार झाल्यानंतर मग अशा पणत्या लावल्या. पणत्या लावल्यानंतर त्यांना नवीनच दिसलं हे सगळं. या पणत्या त्याने पाहिलेल्याच नव्हत्या ना. मग त्याला बाहेर जायचं होतं. मग जायचं तर त्यांनी आपल्या सालेभावाला बोलावलं. इकडे हे काय? ती पणती होती छोटा दिवा. हे काय? म्हणे दाजी ती सूर्याचं पिल्लू आहे. सूर्याचं पिल्लू. ते लय हुशार होतं पोरगं. सूर्याचं पिल्लू आहे हे आपल्याकडे काही नाही म्हणे बा. सूर्याचं पिल्लू आपल्याकडे, कारण हा याने पाहिलंच नव्हतं ना. दिवसा झोपायचा, दिवसाच उठायचा. सूर्याचं पिल्लू आहे का? म्हणे आपण घेऊन जाऊ एक.
मग इकडे सर्वांची नजर बाजूला जाऊ दिली आणि एका कोपऱ्यावरची पण ती घेतली अशी झाकून आणि गेला तिकडे. आणि लघुशंका करून आला. हे छोटा मुलगा काय त्याचं लक्ष, त्याने ते सूर्याचं पिल्लू घेतलं आणि जाता जाता इथूनच गाडी जाणार आहे म्हणे आपली, मग जाताना घेऊन जाऊ म्हणे पिल्लू. मग त्याने लपवायचं कुठे म्हणे, मग सुडीत लपवू म्हणे आपण. सुडीमध्ये लपवलं, चाऱ्याच्या सुडीत. ते छोट पिल्लू होत, पण 10-15 मिनिटांना वारा सुटला. हे जावई बापू आले, बसले, आपलं त्यांचं काय असेल ते सगळा विधी सुरू झाला. आणि हळूहळू हळूहळू वारा सुटत गेला आणि सूर्याचं पिल्लू झालं मोठं. सूर्याचं पिल्लू मोठं झालं. सगळेजण म्हणले, ओ सुडी पेटली, सुडी पेटली, सुडी पेटली, सुडी पेटली, सुडी पेटली. चला धावा 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 धावा. तिच्या सोबतची दुसरी पेटली, विजवा 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 विजवा. हे उठले जावई बापू, ओ पाहुणे भाऊ, पाहुणे भाऊ, थांबा थांबा थांबा. म्हणले काय, आमचं सूर्याचं पिल्लू घेऊ दे त्याच्यातलं. म्हणजे काय हो म्हणे, हे सूर्याचं पिल्लू आम्ही एक चालवलं होतं म्हणे. सर्वांनी असं डोक्याला आणून घेतलं. म्हणलं हा सगळा जावई बापूचा प्रताप आहे. दीप कळिका धाकुटी बरी बहुतेजाची प्रगती. आहे पिल्लू छोट पण मोठं रूप धारण करते, तशी ही सद्बुद्धी असते. ही आहे छोटी पण ही सद्बुद्धी एकदा मोठी झाली की असे तू हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंतचा सगळा माझाच परिवार आहे असं त्याला वाटते. नाही नाही, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला विडोबार व्यवसायात्मिका बुद्धी रेखे कुरुनंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम. गीता सांगते अव्यवसायिनाम म्हणजे ज्याचं चित्त परमार्थात नाही, हरिपाठात बसत नाही, पारायणात बसत नाही, त्याला काही करा वाटत नाही. मग असा अव्यवसायी नाम अकृतोपास्ती, त्याला बसायचं एका जागेवर माहीतच नाही. कीर्तनात बसला कधी ते एका तासामध्ये 84 आसनं करतो. आसनं म्हणजे इकडून मांडी ओलांडतो, तिकडे मांडी करतो, असं करतो, आळस देतो, जांभळ्या देतो. मग असला अकृतोपास्ती अव्यवसायी जो बुद्धिवान आहे त्याला सुद्धा तुम्ही सद्बुद्धी द्या. ह्या करता अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आ
पागर्थाला भावे. देव म्हणतो नादत्ते कस्यचित पापम न चैवम सुकृतम बेभो. तुझं कर्म तुला बुद्धी देते. नीट आहे का? आपलं कर्मच आपल्याला बुद्धी देते. बुद्धी होणारा सारखे ठाके. मौली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बुडतीचे पाय डोहात असतात. विनाशकाले विपरीत बुद्धी. बुद्धी किती आवरलं त्याला, अरे थांब 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 थांब, पण आवरत्या कुत्र्याला लय जोर लय जोर. दुर्योधनाला सांगितलं बाबा ऐक, बाबा याच्यात कुळाचा नाश आहे. ऐकलं महाराज दुर्योधनानं? ऐकलं नाही. मग काय झालं? सगळ्या कुळाचा नाश झाला. सगळ्या कुळाचा नाश झाला. दुर्योधन दुष्टबुद्धी होता का? त्यानं जर विचार केला असता, ऐकलं असतं मोठ्या लोकांचं, तर बुद्धीत फरक पडला असता. पाडता येतो. पुरुष प्रयत्न हे 90% पुरुष प्रयत्न काम करतात. ऐका, 10% प्रारब्ध असतं. 10% आपण नशिबाला बोल देतो. नशिबाला बोल द्यायचा नाही. प्रयत्न 99% आणि 1% देवाच्या भरोशावर म्हणजे देव सगळं जरी केलं तरी देवाच्याच मनानं होतं, हेही तितकंच खरं आहे. ईश्वरेच्छा बलियसी. ईश्वरेच्छा बलियसी. ईश्वराची इच्छा काय आहे हे सांगता येत नाही. आमच्या इथे आमचे रुपेश महाराज हे इथे लागले म्हणजे संस्थेवर जेव्हा नोकरीला लागले तेव्हा नोकरी म्हणून आले, पण ईश्वराची इच्छा काय होती की ते हरिभक्ती परायण झाले. कीर्तन, प्रवचन, संस्कृत सगळं मुखोद्गत, अगदी जसं आज बाबांनी शिकवलं तसं उद्या म्हणून दाखवणार. ही काय कसला प्रकार आहे? देवाची मर्जी आहे. नीट आहे का? देवाची मर्जी असली की असा बदल होतो. हा जिवंत उदाहरण आहे. मला काय महाराज व्हायचं नव्हतं बा, असं त्यांच्याही मनात होतं. मग व्हायचं नव्हतं, झाले कसे काय? कसे झाले? त्याच्या माग गुरुकृपा आहे, त्याच्या माग हरिकृपा आहे. देव हे सगळ्या गोष्टी करून घेतो. मला हे सांगायचं नाही वा, असेल देवाच्या मनात तसंच होईल. नशिबाला बोल देणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी परमार्थ नाही. नीट ऐका, परमार्थ नो हे लेकुराच्या गोठी काय म्हणतात, राखेचा ढीग उपसणं इतका सोपा परमार्थ नाही. परमार्थासाठी झटावं लागते, झिजावं लागते. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ हे महाधन आहे, आणि धन जर उकरायचं असेल तर धनावर नागोबा असतो महाराज. धनावर राखण्या असतो, त्या राखण्याला तोंड द्यावं लागतं. हे भजन मार्गीचे मांग मार्ग जे. भुजंग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, भुजंग म्हणजे साप ठेवलेला असतो. धन पुरून ठेवलं की साप असतो. परमार्थ महाधन, पण त्या धनावर कोण आहे? अहंकार. मी एक कोणीतरी आहे. हा जो भुजंग आहे बसलेला, हा काही केलं जात नाही, आणि हा गमवण्याकरता स्वतःच्या प्रयत्नाची गरज आहे. सांगण्याचा अर्थ असा आहे की 99% प्रयत्न आपल्या, आणि नंतर मग 1% देवावर. नाहीतर मग प्रयत्न काही करायचे नाही, आणि वरून म्हणायचं ठेविले आनंदे तैसे चिरावे. 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 ठेविले आनंदे तैसे चिरावे.
म्हणायचं म्हणणं बरं का. हा मंत्र आळशी लोकांसाठी कामाला येतो. आमचे छत्रपती शिवाजी महाराज आळशी नव्हते आणि अकृतोपास्ती नव्हते. ऐका महाराज, शिवाजी महाराजांनी जर म्हणलं असतं बापा 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 आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि कोणी लढावं यांच्यासोबत असं म्हटलं असतं तर स्वराज्य झालं असतं महाराज. प्रयत्न केला महाराज, प्राणाच्या पलीकडे प्रयत्न केला. प्रसंगानं आज पुण्यतिथी आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी आहे आज. ऐका महाराज, या लोकांचा विश्वास जोडला म्हणजे माणसं मिळवली आणि माणसं मिळवून त्या माणसांना हे माझं स्वप्न आहे, आपलं स्वप्न आहे असं दाखवून म्हणजे स्वतः त्या धगधगत्या रणकुंडामध्ये अग्निकुंडामध्ये त्यांनी स्वराज्याच्या या अग्निकुंडामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि नंतर सगळे जण आले. ऐका महाराज, रायरेश्वराच्या मंदिरामध्ये दिवसा अंधार असायचा, सूर्याच्या प्रकाशाला सुद्धा जायला तिथे मुभा नसायची. अशा त्या रायरेश्वराच्या त्या डोंगरामध्ये जाऊन त्या रायरेश्वरावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते. वयाच्या 12व्या 13व्या वर्षी गाय कापणाऱ्या खाटकालाच कापणारे आमचे शिवाजी महाराज होते. एवढा मोठा दुर्दम्य आत्मविश्वास त्यांच्या अंगामध्ये होता की त्यांनी 23 किल्ले जिंकले. मावळ्यांना सोबत घेऊन स्वतः त्यामध्ये उडी घेऊन तुम लढो हम कपडे संभालते है असं नाही, स्वतः लढले आणि 23 किल्ले महाराज हस्तगत केले. ज्यांचं आज पुण्यदिन आहे, आधी लगीन कोंडण्याचं आणि मग रायबाचं म्हणणाऱ्या तानाजी महाराज यांनी गड सर केला. पण महाराज गड आला पण सिंह गेला हे त्यांच्या सतत मनामध्ये टोचत राहिलं की एवढा मोठा सिंहासारखा आमचा तानाजी निघून गेला. त्या तानाजी मालुसरेंना महाराजांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी त्यांना आपल्या मांडीवर घेतलं. या सगळ्या सांगण्याचा अर्थ हा आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे प्रसंगाने स्वतः प्रतापगडावर स्वतः गेले. जिथे जायची कोणाची तयारी होती, प्रतापगडावर जायची तयारी कोणाची नव्हती. परिस्थिती विपरीत होती. पोलादी पहार वाकवणारा त्या ठिकाणी अफजल खान होता. बुद्धीनं काम केलं महाराज. महाराजांची बुद्धी कशी होती, कभी नरम कभी गरम कभी बेशरम. हे तत्व आहे बर का. व्यवहारात टिकायचं असेल तर या तत्वाला जोपासावं लागेल. महाराजांनी बुद्धीनं काम केलं. मी हे सांगत आहे, बुद्धी नशिबाला बोल देणारे महाराज नव्हते. बुद्धीनं काम केलं आणि प्रतापगड सर केला महाराज. प्रतापगडावर तानाजी आपला अफजल खानाचा कोथळाच बाहेर काढला. मग अफजल खानाला त्या ठिकाणी कोथळा बाहेर काढून त्याचं शिर जिजामातेसमोर आणून देणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. प्रसंगाने एकदा काय झालं तर जयसिंग राजे गायकवाड या जयसिंगानं दक्षिणेवरून औरंगजेब आला आणि औरंगजेबानं महाराजांसोबत जयसिंगाला पाठवलं, तह करा. 23 किल्ले जयसिंगाला दिले, देऊन टाकले. का तर स्वराज्याची नासाडी होत आहे. माझ्या शेतकऱ्याच्या तोंडामध्ये आलेला घास हे सगळे लोक तुडवत आहेत. 23 किल्ले जयसिंगराव गायकवाडाला दिले, परत दिले, तह केला. आणि आमच्या बादशाहच्या वाढदिवसाला तुम्ही या. महाराज गेले सोबत बालशिवाजी छत्रपती संभाजी यांना सोबत घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर महाराजांना मागच्या रांगेत उभं केलं. हिंदवी स्वराज्य संस्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराज, राजसिंहासनाधीश्वर असणारे
अधिपती महाराष्ट्राचे आणि मागच्या रांगेत उभे केले आणि जे 6,000 11,000 ज्यांची पदवी आहे ते महाराजांच्या समोर महाराजांना अपमान सहन झाला नाही। मराठा सब कुछ सह सकता है लेकिन अपमान नहीं सह सकता। छत्रपती शिवाजी महाराज बोलून गेले एवढ्या मोठ्या सभेत फक्त शिवाजी महाराज बोलले, ताठ मानेनं बोलले की मराठा प्रसंगानं मरण पत्करेल पण मान झुकवणार नाही। संभाजीनं हेच पाहिलं तेव्हा सुद्धा संभाजीराजांनी हे शिकलं। शिवाजी महाराज असे बोलले हे पाहून त्याला राग आला आणि राग येऊन महाराज जसे माघारी फिरले आणि आपल्या कक्षामध्ये जाऊन बसले। राजसभेत थांबले नाही, त्याचा मान घेतला नाही, त्याचे हारतुरे घेतले नाही। मग आपलं जे त्यांना राहायला निवास दिला तिथे गेले। पण दुष्ट दुराचारी औरंगजेबानं काय केलं, महाराजांच्या त्या छावणीलाच वेढा दिला। महाराजांना सशस्त्र सैन्यामध्ये अडकवून ठेवलं। आता महाराजांना बाहेर जरी जायचं असेल तरी 2 सैनिक महाराजांच्या मागेच। महाराजांना बाहेर पडता येईना, काही करता येईना। 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 8 दिवस झाले। महाराज विचार करू लागले की याचा काहीतरी वेगळाच बेत दिसतो आहे असं म्हणून महाराजांनी विचार केला की आता करावं तर काय करावं। मी थोडक्यात सांगतो, मी महाराजांच्या बुद्धीचं त्यांचे कौशल्य काय होतं ते सांगत आहे। इतिहास हा शिकण्यासाठी असतो, प्रेरणासाठी असतो। महाराजांनी त्या प्रसंगात काय केलं, डोक्यानं काम केलं। महाराज पूजनीय गुरुवर भगवान महाराजांनी हे सकाळीच आम्हाला बोलता सांगितलं आणि मला ते आता क्लिक झालं की महाराज कसे होते, हजर जवाबी होते। कसे होते, कभी नरम कभी गरम कभी। मग त्यावेळेला काय झालं, महाराजांनी आजारपणाचं सोंग केलं, आजारपणाचं सोंग घेतलं, आजारी पडले, अन्नाचा त्याग केला आणि अनशन त्या ठिकाणी उपवास धारण केला। नंतर महाराजांच्या सेवेसाठी महाराजांचे विश्वासातले सैनिक तिथे येत राहिले। त्यांना त्या ठिकाणी महाराजांनी गुप्त वार्ता केली आणि गुप्त वार्ता करून महाराजांना आता काही बरं वाटत नाहीये, महाराजांचे दिवस फार कमी राहिले आहेत असा संदेश तिकडे बादशाहकडे पोहोचवला। आता महाराजांची एकच इच्छा आहे की होईल तेवढा परोपकार करावा, होईल तेवढा दान धर्म करावा, भुकेलेला अन्न द्यावं, दीन दुबळेचे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी आपण मदत करावी। म्हणून महाराजांकडनं मेने जायला लागले, मदतीचे मेने त्या ठिकाणी जायला लागले। मग त्या मेन्यामध्ये म्हणजे 2 सैनिकांनी तेव्हाचे कसले काय आताच्या सारखे हे होते, वाहन होते। मग त्या मेन्यामध्ये काही धन धान्य, काही उपवासाचं काय असेल नसेल त्या ठिकाणी गरिबासाठी ही मदत जायला लागली महाराजांतर्फे। मग त्या मदतीचा हात लोकांपर्यंत पोचावा अशी महाराजांची इच्छा आहे असा संदेश बादशहाकडे गेला। आणि एक दिवस महाराजांनी बुद्धिचातुर्यानं आपल्या ज्या आसनावर आहे झोपलेले त्या आसनावर आपला विश्वासू सैनिक झोपवला आणि स्वतः महाराज संभाजी राजांसहित त्या मेन्यामधून त्या ठिकाणी बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर काही वेळानं अर्ध्या 1 तासानं वार्ता लागली आणि तो सावध झाला, बादशाह सावध झाला आणि पकडा शिवाजी पळाला म्हणून महाराजांच्या मागे सैनिक लागले। महाराज लपत छपत एका गावामध्ये दाखल झाल्यानंतर तिथून पुढे महाराजांचा खडतर प्रवास पण आमच्या महाराष्ट्र भूमीला, आमच्या भारत भूमीला नाही या भूमीला शापच आहे। इथे सगळे गद्दारच लोक जन्माला आले। गद्दार लोकांमुळं आज आमच्या भारताची पताका देश जगावर फडकली नाहीतर गद्दार कधी नसते तर या भारताचा झेंडा, स्वराज्याचा झेंडा अटके पार तर नेलाच होता, नाही सगळ्या जगावर महाराजांचं राज्य असतं। गद्दार लोक तेव्हाही होते। एका बाईनं निरोप दिला शिवाजी आमच्या घरात आहे। शिवाजी आमच्या घरात आहे। हो आहे। खबर चुकीची निघाली तर जान लेंगे। आली सैनिक महाराजांना कुणकुण लागली। महाराजांनी तेवढ्याच तत्परतेनं काय केलं तर
संभाजीराजे हे विद्वान होते, पंडित होते. नीट ऐका. लहान होता बच्चा लहान होता, सगळं संस्कृत पाठ होतं. आमच्या पोरांचं सगळं संस्कृत पाठ आहे बरं का. मग शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना बालपणीच हे संस्कृत पाठ करून घेतलं होतं. मग त्याला सांगितलं मी चाललो, ऐका जरा थोडक्यात ऐका बरं, मी चाललो आता तुला कसं वाचायचं याच्यातून संकटातून ते तू पहा. ते तुला पकडायला आले, मग तू ब्राह्मणाचा वेश घेऊन तुझ्या बुद्धी चातुर्यानं तुझी सोडवणूक करून घे. ऐका महाराज, शिवाजी महाराज संन्यासाचा वेश घेऊन तिथनं पसार झाले. तिथून गेले, आले सैनिक. काय ये उसका बच्चा. मग लागली त्याला विचारायला, त्याला कसली मराठी येते सैनिकांना. ह्याने जे संस्कृत सुरू केलं, ततः पदम तत् परिमार्गितव्यम यस्मिन् गता निवर्तन्ति भूया तमेव चाट्यं पुरुषं प्रपद्येत प्रवृत्ति प्रसूता पुराणे निर्माण मोहाजित संग दोष अध्यात्म. ये क्या बोल रहा है, तो बम्मन का बेटा है. बोले काय म्हणले, अरे हे तर ब्राह्मण आहे, हे मंत्र म्हणायला लागलं, ही बाई खोटी आहे म्हणे. हा काही शिवाजीचा पोरगा नाही. त्यानं श्लोकच तसे सुरू केले होते. पश्चन शृणन स्पृशन जे ग्रहण नशनन गच्छन सुपन शोषण प्रलपन विसरण ग्रहण विषण निमिषण नबी. त्याला काही कळलं नाही म्हणे हे ब्राह्मणाचं पोरगा आहे, हे काही मराठ्याचं नाही. कारण मराठ्याला संस्कृत पाठ करायची, आमचे सगळे मराठ्याचे पोरं इंग्रजी शाळेत. विठोबा रखुमाई सैनिकांनी काय केलं, दिलं सोडून संभाजीराजाला. पकड बोलले इसको. त्या बाईला नेलं आणि तिलाच मारून टाकलं. म्हणे खोटी बोलली म्हणे, हे काय नाही संभाजी गिंबाजी कोण नव्हता म्हणे, ब्राह्मणाचं पोरग होतं म्हणे. ऐका महाराज, शिवाजी महाराज दर मुक्काम दर कोस दर मुक्काम काशी, त्याला एका पंडिताच्या घरी ठेवलं होतं काशी. तिथून पुढे महाराज दर मुक्काम दर कोस करत 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 स्वराज्यात आले. मी कशासाठी सांगतो ऐका, स्वराज्यात आले आणि स्वराज्यात येऊन संन्यासाचा वेश घेतलेला आहे, भिक्षुक पात्र घेतलेला आहे. खाद्यामध्ये झोळी आहे. 2-3 त्यांचे जे विश्वासू सैनिक होते ते सोबत घेतले आणि त्यांनाही महाराज बनवलं. अलख निरंजन असं म्हटल्याबरोबर लगेच पदर सावरत जिजामाता बाहेर आल्या. आता माता माऊल्यांचं कसं असतं, पहिले महाराजांना द्यायचं, पण मनातलं दुःख काही चेहऱ्यावरच जात नाही. महाराज लोक हुशार असतात. बाईच्या चेहऱ्याकडे पाहिलं, म्हणले बाई नाराज काऊन येत, काय सांगावं म्हणे, बाबा आमचा एकुलता एक मुलगा स्वराज्याचा धनी, पण तिकडे औरंगजेबानं नेला, कधी परत येईल सांगा. जिजामाता रडू लागली. महाराज जिजामाता रडू लागल्या त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजामातेचे अश्रू पाहिले आणि अंतःकरण द्रवित झालं आणि त्या जिजामातेच्या पाया पडले. मातेच्या पाया पडले. अहो महाराज तुम्ही का पाया पडताय म्हणे, तुम्ही मला समजवायचं, मला आशीर्वाद द्यायचा, तर तुम्हीच मला माझा हात तुमच्या डोक्यावर ठेवताय. तेव्हा जिजामाता नीट निरखून पाहिला, आवाज ओळखला, म्हणले शिवबा तू आहेस का. हो म्हणे मा मीच आहे, मीच तुझा शिवबा आहे. जिजामातेचा आनंद गगनात मावेना आणि गगनात मावेना. मग आपला हा कुठे आहे, ऐका महाराज थोडक्यात सांगते मी, हा कुठे आहे आपला संभाजी. तर त्यावेळेला संभाजीला जिवंत ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी एकच त्या ठिकाणी घोषणा केली, संभाजी मारा गया. संभाजी मेला 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 मेला. त्याचं सगळं क्रियाकर्म करून टाकलं की जेणेकरून स्वराज्य त्या औरंगजेबाला कळलं पाहिजे की संभाजी तर मेला, संभाजी मेला. आता संभाजीचं पाठलाग सोडून द्यायचा. त्या औरंगजेबानं संभाजीचा पाठलाग सोडून दिला आणि नंतर सही सलामत शिवाजी महाराजांनी संभाजीला स्वराज्यात आणलं. हे आहे बुद्धी चातुर्य. विठोबा ही बुद्धी महाराजांकडे होती. मी कशासाठी सांगितलं, प्रसंगानं महाराज
प्रसंगानं काय काय त्या ठिकाणी बुद्धी चातुर्य वापरत होते. मग जर प्रयत्नावर जो भर दिला आपलं देवाच्या भरोश्यावर जाऊ द्या बा, जसं होईल तसं, जसं होईल तसं, जसं होईल तसं, अशानं चालत नाही. प्रयत्न करत राहा, यश तुम्हाला त्या ठिकाणी देव देतो. मग शिवाजी महाराजांनी बुद्धी चातुर्यानं कभी नरम, नरम म्हणजे त्यांनी 23 किल्ले देऊन टाकले. कभी गरम, गरम म्हणजे शाहिस्ते खानाचे बोटच तोडून टाकले. अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला. कभी गरम, कभी बेशरम, बेशरम म्हणजे संन्यासाचा वेश घेतला, भिक्षा मागितली, उपाशी राहिले. ही नीती महाराजांनी वापरली. म्हणून स्वराज्य हे कशासाठी सांगतो की स्वराज्य सहजासहजी घडलं नाही. स्वराज्यासाठी महाराजांनी या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अंगीकारल्या आणि म्हणून आमच्या पर्यंत हे स्वराज्य येऊन टिकलं. सांगण्याचा मतीत अर्थ आहे की जेणे वागर्थाला भाव येईल, जो बोलेल तसं होईल. वागर्थ म्हणजे वाक, म्हणजे वाक म्हणजे वाणी, बोलल्याप्रमाणे होईल. काय बोलले? हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. तुमच्या सगळ्या मावळ्यांना सोबत घेऊन आपण स्वराज्य स्थापन करू. केवढ्या पोरांना प्रतिज्ञा केली होती? 16 वर्षाच्या पोरांना. ऐका महाराज, बोलेल तसंच घडलं. जेणे वागर्थाला भाव येई, जेणे वागर्थाला भाव येई, जेणे वागर्थाला भाव येई. आता नभोतया बुद्धिप्रशाला, आता नभोतया बुद्धिप्रशाला, आता नभोतया बुद्धिप्रशाला, आता सिद्धी पावाल असं म्हटलेलं आहे महाराजांनी. ती वाचा सिद्धी कशाने प्राप्त होते? तर भगवंताच्या प्रसादाने प्राप्त होते. असली वाचा सिद्धी, असल्या प्रकारची आत्मोपम्य बुद्धी देणारा कोण आहे? गणपती बाप्पा आहे. आत्मोपम्य बुद्धीचा अर्थ असा आहे की आपणासारखंच जसं मला दुःख होते तसं इतरांना सुद्धा दुःख होत असेल. जसं मला सावली पाहिजे मग इतरांना सुद्धा सावलीची अपेक्षा आहे. जशी मला पंख्याची हवा पाहिजे तशी इतरांना सुद्धा पंख्याची हवा पाहिजे. जसं मला दुःख होते तसं इतरांना सुद्धा दुःख होते. ज्ञानेश्वर महाराज असे चालले. जात असताना एका रेड्याच्या पाठीवर पखाल ठेवलेली आहे आणि त्याचा मालक महाराजांच्या देखत म्हणजे त्या रेड्याला चाबूक मारतो. जसा चाबूक मारतो तसं रेड्याच्या पाठीवर जे ओळ आहेत जोरात चाबूक ओढला आणि महाराज किंचाळले. अरे नको म्हणाले. ज्ञानेश्वर महाराज किंचाळल्यानंतर महाराजांनी त्याला सांगितलं, का मारतोस त्याला? तुझा त्याचा काय संबंध आहे? त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्या रेड्याच्या पाठीवर जो चाबूक तू ओढला त्याचे वळ माझ्या पाठीवर उमटला. नीट ऐका, महाराजांच्या पाठीवर त्याचे वळ उमटले होते. याचं नाव आत्मोपम्य बुद्धी. समोरच्याला होणारं दुःख जे आहे ते दुःख मला होते आणि त्या दुःखातून त्याला निवृत्त करायचं, त्याला दुःखातून बाहेर काढायचं जो प्रयत्न आहे त्याचं नाव आत्मोपम्य बुद्धी आहे. ही आत्मोपम्य बुद्धी उपजोत सकळा. ही आत्मोपम्य बुद्धी केवळ आणि केवळ संतांच्या जवळ असते. संतांच्या जवळ ही आत्मोपम्य बुद्धी आहे. ह्यापेक्षा साधकांचा माय बाप दरुशले हरे ताप सर्व बुद्धी सुखरूप ज्ञानोबा हे चालविली जडबिंदी हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा साधा
रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकांचा मायबा दरुशने हरे नाम सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा ही ज्ञानोबारायाची आत्मोपम्य बुद्धी मुक्या जीवाला झालेले दुःख हे मलाच होते असं जे भावना आहे ती तुमच्या आमच्या मध्ये नाही. पण दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारे संत ज्ञानेश्वर महाराज आणि दुसऱ्याच्या दुःखाने आनंदित होणारे तुम्ही आम्ही म्हणून आम्हाला सुद्धा आत्मोपम्य बुद्धी प्राप्त होऊ दे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आत्मोपम्य बुद्धी याचा अर्थ असा आहे की आपल्याला जे दुःख होतात तसेच इतरांना सुद्धा होतात. बाई नवरा ना मुठीत असला पाहिजे. काय म्हणायचं? नवरा मुठीत असला पाहिजे. आपल्या लेकीला आपण सांगतो आणि आपल्या सुनांना आपला नवरा मुठीत ठेवला की काय म्हणायचं? बायकोचं भाडं आहे, काय पहिलं चांगलं होतं पण ही आली ना आणि हिनं बिघडवलं. लक्षात आलं तुमच्या? आपल्या मुलीचा नवरा तिच्या मुठीत पाहिजे आणि दुसऱ्याच्या मुलीचा नवरा याला नाहीत म्हणतात. आत्मोपम्य बुद्धी म्हणजे जशी आपली लेक तशी दुसऱ्याची सुद्धा लेकच आहे. तिला लेकीसारखं समजा. तिला तुम्ही लेकीसारखं समजलं ती तुम्हाला आई बाबा, आधीच आताच्या मुली आई बाबाच म्हणतात. ती म्हणते पण ही समजत नाही ना. काय इथून सुरुवात करा, स्वतःपासून सुरुवात करा. मग स्वतःपासून सुरुवात केली की आपोआप जग बदलते. जग बदलायला दुसऱ्याकडे बोट करायचं कामच नाही. आपण म्हणतो अहो ती काही खरं नाही त्या लोकांचं. आपल्यापासून सुरुवात करणं अतिशय गरजेचं आहे. परमार्थ स्वतःपासून सुरू करायचा. व्यवहार आणि परमार्थ दोन गोष्टी आहेत महाराज? नाही, व्यवहार आणि परमार्थ एकच आहे. फक्त समजून केला तर विठोबा नाही. विठोबा बुद्धी भाव संपन्न झाली पाहिजे, हा त्यातला अर्थ आहे. बुद्धी भाव संपन्न होण्याकरता आशीर्वाद गणपती बाप्पाचा आपल्याला त्या ठिकाणी होणार आहे. बुद्धीला भाव आणि तत् अश्मसारम हृदयम असं लिहिलेले शास्त्रामध्ये. काही लोक पाषाण हृदय झाले. पाषाण हृदय म्हणजे जीवच तुटत नाही. जीवच तुटत नाही, काही करा त्याचा जीव तुटत नाही. पहिले लोक लय दयाळू होते,
लय दयाळू होते, आता लोक कणखर झाले. आता शस्त्र पहिले पोलिसाचं नाव काढलं, पोलीस नाव काढलं की पोरांची चड्डी भिजायची. पोलीस फक्त पोलीस. आता पोलीस काय सर काय, सर अंगाला हात नाही लावायचा. पहिले असं नव्हतं. कसं होतं पहिलं ना, सरचं नाव काढलं की पोरं घरातून बाहेर निघूच नाही पोरानं. आता तर सर सोबतच पोरं सोबतच दोघांना. सर आता सांगित नाही मी तुम्हाला, भीतीच राहिली नाही. पटण्यासारखं सांगतो बरं, कारण मुलांना राग येत नाही म्हणून मुलांचं सांगतो. सगळे लोक, सगळं जग बदललं. आता भावना राहिली नाही, मर्यादा राहिल्या नाही. आणि मर्यादा जोपर्यंत नाही तोपर्यंत रामराज्य येणार नाही. रामराज्यात मर्यादा होती महाराज, रामराज्यात मर्यादा होती. अरे रामाच्या मुखामध्ये नुसता घासच घालायचा राहिला होता. रामाच्या डोक्यावर नुसतं हे ठेवायचंच राहिलं होतं, मुकुट. पण आईनं आज्ञा केली. आईनं सांगितलं, रामा तुझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास आहे आणि भरताला राज्य आहे. ऐका महाराज, एक शब्द बोलला नाही राम, एक शब्द बोलला नाही. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आता आचार्य नाही, मातृ नाही, पिता नाही, माँ बाप तो नदी नाले सब तीरथ घरवाली. ती म्हणेल तेच ऐकणारे लोक आहेत. मला हे मी कशासाठी सांगतो की माणसाचं मन हे कणखर झालं, टणक झाले. लोक कणखर हृदयाचे झाले आणि त्या कणखर हृदयाच्या जीवाला आई वडिलाचा जो भाव आहे, ज्या भावानं ज्या भावनेनं माता पित्यानं तुम्हाला मोठं केलं, ती भावना तुम्हाला कळली पाहिजे. याचं नाव आहे भावाचा फुलवरा होय मतीवरी. नीट ऐका बरं, अभंग ऐकायला सोपा आहे आणि मी सोपा करून सांगत आहे. बुद्धीवर तिसरं चरण आहे, भावाचा फुलवरा होय मतीवरी. म्हणजे समोरच्याचं मन कळलं पाहिजे. आपल्याला समोरच्याचं मन कळत नाही, नाही कळून घेण्याची तयारीच नाही. मोठ्याचा मोठेपणा नाही, लहानाचा. कशासाठी सांगतो की जग फार बदलत आहे आणि अशा जगाला सुद्धा हे गणपती बाप्पा तू त्या बुद्धीवर भाव संपन्नता त्या ठिकाणी प्राप्त होऊ दे. कसा असतो महाराज भाव, कसा असतो भाव सांगतो. वचन करा दोन उदाहरणं सांगतो, दोन. कुणीतरी एक CRPF मधला जवान मुंबईला शहीद होतो आणि त्याला शहीद झाल्यानंतर त्याचं सगळं प्रेत घेऊन घरी यायचं. पण सगळं छिन्नविच्छिन्न शरीर झालेलं आहे. म्हणे आता त्याचं गावही तिथेच मुंबईजवळ होतं, पण त्याची जी पत्नी होती ती इकडे नोकरीला होती कुठेतरी. मग हे सगळे त्या नोकरी सोडून गाडी करून तिथे मुंबईला गेले आणि मुंबईला गेले आणि त्या जवानाचं त्या ठिकाणी सगळं अंत्यक्रिया केली. आणि केल्यानंतर तिथे काही निवास नव्हताच म्हणून तिथेच दहन दिलं आणि सगळा परिवार पुन्हा गाडीमध्ये बसून एसटी आपल्या जीपनं माघारी फिरला. सगळा परिवार फिरल्यानंतर सकाळपासून उपाशीच हिच्या सोबत जाणारे, जिचा नवरा मेला ती आणि सगळे आई वडील भाऊ काय असतील त्याचे आई वडील हे सगळे लोक उपाशीच. अंत्यक्रिया केली, विधी केला, सगळं झालं, तिथून माघारी फिरले तरी उपाशीच. पुणे स्टेशन आलं, मध्ये स्टेशन आलं, सकाळपासून उपाशी, काल रात्रीपासून उपाशी सगळे. आणि आता सगळ्यांना असं वाटत आहे की काहीतरी चहा पिला पाहिजे, आपण चहा पिला पाहिजे. पण सुरुवात कोणी करायची? तिचा सगळे, कोणी बाप आहे, कोणी भाऊ आहे, कोणी वहिनी आहे, कोणी म्हणे ना की आता आपण चहा घेऊन नाश्ता करू. जिचा पती वारला तिने स्वतः पुढाकार घेतला, ड्रायव्हरला सांगितलं हो थांब, आता आपण इथे चहा घेणार. मग कॅन्टीनवर थांबले.
छोटे छोटे काही बालक असतील त्यांना फराळाचं दिलं, सगळ्यांनी चहा घेतला. सगळ्यांनी चहा, आता जिचा पती वारला, जिला दुःखाचा डोंगर जिच्यावर कोसळला, तीच जर म्हणत आहे ती घ्यायला तयार आहे चहा, मग आपण का नाही घ्यायचा. सगळ्यांनीच चहा पिला, सगळ्यांनी चहा पिला. काही मुलांनी नाश्ता वगैरे केला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता त्या ठिकाणी विश्रांती हे होती, भूक होती व जे टेन्शन होतं सगळं गेलं, सगळे शांत झाले. असं पाहिलं, चला म्हणे आता निघू आपण. सगळे निघाले. हिने चहाचा कप घेतला होता, यांना असं भासवलं मी चहा पिला. तिने चहा पिला नाही वा तिला प्यायची इच्छाही नव्हती, पण सगळ्यांच्या आत्म्याला त्या ठिकाणी तिने जाणलं की हे सगळे तळमळत आहेत, फक्त माझ्याकडे पाहून हे उपाशी राहत आहेत. मग मी माझ्या एकटीसाठी या सगळ्यांना का म्हणून उपाशी ठेवायचं, म्हणून तिने स्वतः पुढाकार घेऊन चहा पिण्याचं त्या ठिकाणी सोंग केलं आणि सगळ्यांचा आत्मा शांत केला. आणि तो चहाचा ग्लास तिने तसाच ठेवला व आणखी सांडून दिला असेल. पण याला म्हणतात भाव संपन्नता, की दुसऱ्याच्या मनाला जाणून स्वतः त्याच्यामध्ये त्याचं दुःख निवारण करण्याकरिता पुढाकार घेणं व समोरच्याचं दुःख जाणून त्याच्या मनाची तळमळ जाणून त्यामध्ये सामील होणं, हे आहे भावसंपन्नेचं पहिलं उदाहरण तुम्हाला सांगतो. भावाचा फुलवरा होय मतीवरी. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी यावर सुंदर ओव्या लिहिलेल्या आहेत. बुधा भाव समन्विता, गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये ही त्या ठिकाणी श्लोक आलेला आहे. बुद्धी भाव संपन्न होणं अतिशय महत्वाचं आहे. समोर संस्कृत अर्थ याचा सांगतो की बुद्धीवर ब्रह्मभाव निर्माण झाला पाहिजे. बुद्धी भाव संपन्न झाली पाहिजे म्हणजे भावे विण देव न कळे निसंदेह, भावे विण देव न कळे निसंदेह. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय की न भाव विहीनोस्ति रसहा. नीट ऐका, दुसरा अर्थ सांगते मी तुम्हाला. बुद्धी भाव संपन्न कशी असते. न भाव विहीनोस्ति रसहा. रसहा म्हणजे रसो वैसा, परमात्म्याची प्राप्ती भावाशिवाय होत नाही. भाव तिथे देव असा नियमच आहे. मग भाव कुणाचा होता, कसा होता, उदाहरण सांगतो महाराज. स्वर्गातला अमृत विटलं, स्वर्गातला अमृत विटलं. इंद्राधिक देव अमृताचा कलश घेऊन विठोबाकडे आले. देवा हे पंढरी राजा, आमच्या स्वर्गातल्या अमृताला वास लागला हो, मग याचा दुर्गंध येत आहे, विटलं हे अमृत. म्हणे इंद्राला म्हणले, देव म्हणाले हे अमृत ना विटलं शुद्ध करून घ्यायचं, जा आमच्या चोखोबारायाकडे जा, आमच्या चोखोबारायाकडे जा. म्हणाले चोखोबाराय तिथेच कुठेतरी गावाच्या बाजूला कुटी करून राहत होते. द्वादशीचा दिवस होता, देवाला निमंत्रण दिलं, देव स्वतः जेवायला आले. नीट ऐका महाराज, चोखोबारायाच्या पंक्तीला घरी द्वादशीचं आमंत्रण आहे. इंद्राधिक देवाच्या पंक्ती बसल्या, देव स्वतः रुक्मिणी आई सोबत जेवायला येतात आणि त्यावेळेला अमृताचा घडा आणला आणि सांगितलं चोखोबारायांना सांगितलं, चोख्या. देव म्हणाले हे अमृत शुद्ध करून दे. चोखोबारायाच्या डोळ्यातून अश्रुपात झाला. म्हणे देवा मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण, पायची वाहन पायी बरे, पायची वाहन पायी बरी, मज पामरा हे काय थोरपण. ऐका महाराज, चोखोबारायाच्या डोळ्यात अश्रुपात झाला. चोखोबाचे अश्रू त्या अमृतात पडावे. इंद्राने ते चोखोबारायाचे चरण प्रक्षालन केले, चोखोबारायाचे पाय धुतले आणि ते पायाचं पाणी अमृतात टाकलं. पायाचं पाणी अमृतात टाकलं तर अमृताचा सुगंध सुटला. महाराज अमृताचा सुगंध सुटला. विटलेलं अमृत पवित्र झालं आणि पवित्र झाल्यानंतर चोखोबाराय म्हणतात, उस डोंगा पारी रस लोही डोंगा, रस लोही डोंगा हो, काय भूलला वरली रंगा, वरली रंगा. ऊस वाकडा तिकडा असेल पण ऊसाचा रस वाकडा असतो. नदी वाकडी असते पण नदीचं पाणी वाकडं नसतं. त्याप्रमाणे चोखा डोंगा भाव डोंगा,
चोखोबा अंत्य जातीत जन्माला आलेला असेल, पण चोख्याचा भाव हा वाकडा नाही, चोखोबाचा भाव सरळ आहे. म्हणून चोखोबाच्या चरणाचं पाणी अमृतात टाकलं तर अमृत सुद्धा त्या ठिकाणी पवित्र व्हावं. याचं नाव आहे ब्रह्मभाव संपन्न बुद्धी चोखोबाची होती. चोखोबा ब्रह्मभावानं सगळ्यांना पाहत होता. आत्म ना पुरितम विश्वम महाकल्पाम गुणा यथा. त्याप्रमाणे सगळीकडे जलप्रलय झाला म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी असतं. तसं चोख्याच्या दृष्टीनं सगळ्यांच्या मध्ये एकच आत्मतत्व विराजमान आहे. चोखा कोणाला मोठा समजत नाही, चोख्या कोणाला लहान समजत नाही. हा चोखोबाचा भाव सगळीकडे सर्वम इदम च अहम ब्रह्मैव ब्रह्मैवाहमिदम जगच्च सकलम चिन्मात्र विस्तारितम. चोख्याच्या दृष्टीनं सगळं ब्रह्मरूप आहे. याचा अर्थ आहे तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात की बुद्धी भाव संपन्न कशी असते. भावाचा फुलवरा होय मती बरी नंदे वृत्तीवारी ब्रह्मस्थिती नंदे प्रकारे बुद्धिभाव संपन्न झाल्यानंतर काय होतं तर बुद्धीमध्ये हा ब्रह्मभाव निर्माण होतो. आणि ब्रह्मभाव निर्माण झाला म्हणजे सर्वत्र परमात्म्याचीच त्या ठिकाणी परमात्म्याचीच त्या ठिकाणी अनुभूती येते. आणि परमात्म्याची अनुभूती आली म्हणजे कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, सर्व हे माझंच कुटुंब आहे. अशा प्रकारे आपल्या संसद भवनावर वाक्य लिहिलेले आहे. अयम निज परो वेती गणना लघु चेतसा उदार चरितानंतु वसुदैव कुटुंबकम. वसुधा ही पृथ्वी हेच माझं कुटुंब आहे. अशी प्रकारची जी भावना आहे ही भावना आपल्यामध्ये निर्माण व्हावी. आणि ही भावना देणारा जो आहे तो गणपती बाप्पा आहे. म्हणून त्या गणपती बाप्पाला आम्ही सहस्रशा म्हणजे हजारो वेळा दंडवत घालतो. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये गुरुरे भगवान भगवान
भगवान म्हणे तया चित प्रकाशा पाया सहस्रशा दंडवत वाचालंकार लाभे सर्व सिद्धी जिणे उपजे बुद्धी आत्मोपम्य चित प्रकाश. दोन अर्थ होतात तरी देखील एक धावतं. भगवंताला या ठिकाणी आम्ही वंदन करतो गणपती बाप्पांना की हे गणपती बाप्पा आमचे बुद्धी अर्थात मन बुद्धी चित्त आणि अहंकार या अंतःकरण चतुष्टयामध्ये हे चार प्रधान आहेत. त्यातल्या या मनाला बुद्धीला तू काय कर चालना दे. याला चालना दे. तू प्रसाद देणार आहेस. तू प्रसाद देणार आहेस. तू कृपाळू आहेस दयाळू आहेस म्हणून तू काय कर तर आमच्यावर सदैव या कृपा अमृताचा वर्षाव कर. सुनते ही तेरी रहमत दिन रात बरसती है दिन रात बरसती है. तुझी कृपा सर्वांवर त्या ठिकाणी वर्षा होतो. एक बूंद जो मिल जाए मन की कलगिल तुझी एक कृपा दृष्टी एक बूंद एक थेंब आमच्याकडे येऊ दे त्या कृपा अमृताचा. सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. हे देवा तू आमच्यावर कृपा दृष्टी ठेव. आमच्यावर तुझ्या कृपा वर्षाव होऊ दे. अर्थात आमच्या बुद्धीला तू त्या ठिकाणी तूच प्रेरणा दे. तूच संचलित कर. या अर्थाचा हा अभंग गुरुदेव भगवान महाराजांनी या अभंगातून गणपती बाप्पांना वंदन केलं. गणपती बाप्पाला बुद्धी मागितली की जी बुद्धी आत्मोपम्य बुद्धी म्हणजे सगळ्या जगाच्या त्या ठिकाणी भावना मला कळू दे आणि मी माझ्या अंगानं त्यांचं दुःख निवारण करण्याकरता तुम्हाला समर्थ कर. तुम्हाला शक्ती दे की मी माझ्या परीने त्यांचं दुःख निवारण करेल. असा हा अभंग गणपती बाप्पांच्या सेवेसाठी घेतला होता. ही झालेली सेवा गणपती बाप्पांच्या चरणी त्या ठिकाणी गुरुवर्य पूजनीय श्री भगवान महाराज सिद्धांत आश्रम वरवण यांच्या चरणारविंदी अर्पण करून सेवेला या ठिकाणी विराम द्यायचा आहे.